गणपती बाप्पा मोरया. कसं काय मंडळी, बरा ना? आज गौरी आगमन झाला. निसर्गाच्या सुंदर सानिध्यात आम्ही सगळे गौरी आणूक गेलो. पण गौरी आणूक जाऊच्या आधी माझ्या औशीन आणि माझ्या काकीन माका सांगल्यान की गौरीच्या पूजेसाठी लागणारं सगळं साहित्य तू तयार कर. मग त्या साहित्यात मी काय काय घेतलंय, कसं साहित्य तयार केलंय त्या आधी बघूया आणि मग जाऊया आपण पूजेसाठी. तर पूजेसाठी आधी लागणारी फुला, हळदी कुंकू, दिवो, अगरबत्ती सगळा घेतलाय आणि सारूसाठी थोडा शेणव घेतलाय. आणि असा झाला आमचा पूजेचा तामान तयार. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसता. आणि गौरी आणूसाठी एक तांब्याची कळशी घेतलो. सगळा पूजेचा साहित्य घेऊन आम्ही इलो आता आमच्या विहिरीवरचा पाणी मम्मीन लगेच काढल्यान आणि काकीन पूजेची तयारी केल्यान. पूजेसाठी आधी जमिनीवर थोडासा शेण टाकून शेण सारवून घेतल्यान. शेण सारवून झाल्यावर माझ्या काकीन आम्ही जी घराकडसून गवर बनवून आणलेलो ती ठेवल्यान पूजेसाठी. आता ती गवर कशी बनवली तर मुळासकट 5 झाडांच्यो फांद्यो घेवच्यो असतात. त्या खयची झाडां, तुळस, हळद, लाल माड भाजी, आगाडो, तिरडो ह्या 5 झाडांच्यो फांद्यो मुळासकट घेवच्यो असतात. त्याची गवर बनवून नेवची असतात. ती गवर ठेवल्यानंतर मग काकीन माझ्या सुंदरशी रांगोळी काढल्यान आणि मग पूजेक सुरुवात केल्यान. पूजेसाठी आधी गौरीक हळदी कुंकू लावल्यान, मग विहिरीक हळदी कुंकू लावल्यान आणि जो दिवो आणलेलो आम्ही घराकडसून तो काकीन पेटवून गौरी समोर ठेवल्यान. मग गौरीक फूल वाहिला आणि नैवेद्य आणलेलो जो साखर किंवा गूळ तुम्ही काही नैवेद्यासाठी नेऊ शकता तो नैवेद्य मग गौरीकडे ठेवल्यान काकीन. आणि उदबत्ती वगैरे लावून नैवेद्याक पाणी सोडून काकीन मनोभावे गौरीची पूजा केल्यान व गौरीक पाया पडली. आणि मग तसाच माझ्या दुसऱ्या काकीन आणि माझ्या औशीनं पूजा करून घेतल्यान गौरीची. सगळ्यांची पूजा करून झाल्यावर मग माझ्या औशीन गवर घेतल्यान घराकडे नेऊसाठी. जी स्त्री गवर घेता तिनं तोंडात आधी पाणी घेऊचं असता आणि गवर घरात जाईपर्यंत तोंडातला पाणी थुकूचा नसता किंवा कोणाशी बोलूचा नसता. आणि मग डोळे बंद करून 7 दगड त्या कळशीतल्या पाण्यात टाकून आणि मग त्यात गवर घेऊची असता. तर तुम्ही बघू शकता माझ्या औशीन 7 दगड निवडलेले असत आणि मग कळशीत पाणी घेऊन त्यात गवर बसवलेली असता. आता आम्ही निघालो गवर घराकडे नेऊ. आमच्या बावडीकडसून घरापर्यंत टाळ वाजवीत आम्ही गवर घराकडे आणलो. गौरीचा छानपैकी आगमन केलं. तुम्ही बघू शकतास माझ्या एका काकीन तळी घेतल्या ना, एका काकीन टाळ घेतल्या ना. मग घराकडे इल्यावर औशीचे पाय धुवून हळदी कुंकू लावून गौरीची पूजा करून गौरीचा स्वागत केलं आम्ही आमच्या घराकडे. आणि देवघरात गौरींची स्थापना केलं. उद्या गौरींचा पूजन होताला. तर गौरींचा पूजन बघण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. गणपती बाप्पा